त्या गोष्टी सगळ्या ती बघते, किंवा Airbnb-वर काही नवीन अमेंडमेंट्स आल्या तर त्याप्रमाणे आपलं प्रोफाईल आणि हे चेंज करणं, त्या मुली सगळं बघत असतात. मी थोडंफार बघतो. मिसेसचं बघायचं, तिचं होमस्टेमध्ये मला जास्त मदत होत नाही. त्याचं कारण ती पूर्णपणे डिवोटेड आहे खेळासाठी. कारण ती बॅडमिंटन खेळते आणि गेली 10-12 वर्ष ती 4 इंटरनॅशनल टुर्नामेंटही खेळली. आता रिसेंटली थायलंडला टुर्नामेंट होतं, त्या टुर्नामेंट मागच्या आठवड्यात तिने आग्र्याला नॅशनल लेवलच्या टुर्नामेंटमध्ये सिंगलमध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं आणि मिक्स डबलला सिल्वर मिळालं. तर ती तिचा खेळ आणि त्या ह्याच्यात ती सकाळी 7 ते रात्री 9 असते. खूप छान, खूप छान. म्हणजे बरं वाटलं आम्हाला हे ऐकून, आणि आम्ही वहिनींनाही शुभेच्छा देऊ की तुम्ही असंच पुढे आयुष्यामध्ये या खेळामध्ये नक्की. आणि आता पहिल्या प्रथम म्हणजे आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपली तोंड ओळख कुठची नव्हती, आपलं कुठचं का बघा, शेवटी देव आपलं एखादं पूर्णानुबंध आपले जुळवून देत असतो. आणि आम्हाला गुगल सर्चमध्ये आपलं, मी फक्त नावावरती आलो, आम्ही रिव्हर ब्रिज या नावावरती आम्ही इथे आलो. आम्ही कुठचंही हॉटेल या नावावरती नाही आलो, होमस्टेच्या नावावर पण नाही आलो. पण रिव्हर ब्रिज म्हटलं तर तुम्ही जसे बोललेत की रिव्हरची तुम्हाला आवड आहे, तशी मलाही आवड आहे. मला खूप नेचरची आवड आहे. तर बोललो इथे 100% इकडे पक्षी आणि प्राणी हे वावरत असणार, तर आपण नेमकं तिथे जाऊ. तर हॉर्नबिलचा आवाज. अच्छा, खूप छान. म्हणजे बघा, आता तुम्हाला सगळ्यांना हॉर्नबिलचा आवाज पण ऐकायला मिळाला. हॉर्नबिल हा पक्षी, त्याच्या डोक्यावरती पिवळी कॅप असते, बरोबर ना साहेब? पिवळ्या रंगाची कॅप असते. खूप सुंदर दिसतो, देखणा पक्षी आहे. चोची त्याची खूप सुंदर दिसते. मी आमचे मित्र हर्षद धुरंधर आणि सुरेंद्र गोलटकर यांना इथे बोलवतो, दोघांना समोर, कारण त्यांचाही व्ह्यू घेणं कारण आमचा भले तुमच्याशी सहवास ह्या आजच्या घडीचा 4 तासाचा असेल, 5 तासाचा असेल, आल्यापासून पुढे राहील, पण त्याच्यात काय त्यांनाही आनंद मिळाला, तर तेही आपल्याला इथे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. तर बोला सुरेंद्र, बोला तुम्हाला काय वाटते? आम्ही इकडे आलो आणि एवढं असं लागलं की थक्क जाऊ लागले. ह्या एवढ्या जागेमध्ये कसं सुंदर बनवलं आहे. आणि हे बघ, आम्हाला सावंत म्हटलं की बाबा मराठी माणूस आहे, एवढा आम्हाला अभिमान आहे ना की बाबा चला आपला माणूस आहे, चला जाऊया तिथे बघायला. म्हणून आम्ही आलो तर थक्कच झालो बघून, बाबा एवढ्याशा जागेमध्ये कसे त्यांनी रूम बनवले आहेत. मग तेव्हा समजलं की यांनी सांगितलं आम्हाला की माझी मुलगी आर्किटेक्ट आहे. मग तेव्हा बोललो की हां बघा आर्किटेक्ट आहे, मग तिनेच सगळं आहे बघा. एवढी स्लोप